महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप कोसळला आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। कपाशी, सोयाबीन, मका ही पिकं अक्षरशः 5 फूट पाण्याखाली गेली आहेत। जमिनीतील माती वाहून गेली आहे। जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे। सरकारनं मदतीची घोषणा केली आहे। पहिल्या टप्प्यात 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मात्र एवढ्या मोठ्या जलप्रलयाचं नुकसान एखाद्या पॅकेजमधून भरून निघणं अशक्य आहे। म्हणूनच शेतकऱ्यांसोबत आता सरकारमधील मंत्रीही एकच मागणी करत आहेत, ओला दुष्काळ जाहीर करा। जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटीसारखी परिस्थिती आहे। एकाच दिवसात 100 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे। यामुळे कपाशी आणि सोयाबीनसारखी प्रमुख पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की कॅबिनेटमध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। पण ओला दुष्काळ जाहीर होतो तरी कसा, त्याचे निकष काय आहेत? नियमांनुसार एका दिवशी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आणि 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर तो भाग ओला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला जातो। कालच बीड जिल्ह्यात 65.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल अशा अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे। ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो। पीक कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढ मिळते, महसुली कराची वसुली थांबवली जाते, चारा छावण्या सुरू होतात, निवाऱ्याची सोय केली जाते आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत दिली जाते। म्हणून शेतकरी आता सरकारकडे एकच मागणी करत आहेत, पंचनामे त्वरित करून योग्य ती मदत द्या आणि ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा। सरकारनं तातडीची मदत जाहीर केली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या नजरात एका मोठ्या निर्णयाकडे लागले आहेत। प्रश्न एकच, ओला दुष्काळ कधी जाहीर होणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।